रामकृष्ण हरी. आज आपण अनुभवणार आहोत एक पवित्र, भक्तिमय आणि अतूट श्रद्धेचा प्रवास. आळंदी ते पुणे 30 किलोमीटर पायी वारीचा. या वारीत चालणं म्हणजे केवळ चालणं नाही, तर ही एक अंतःकरणाची यात्रा आहे. तर चला माऊलीच्या नावानं सुरू करूया आजचा प्रवास. वारीची सुरुवात होते आळंदीतून, संत ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीपासून. इथून लाखो वारकरी चालतात विठुरायांच्या दर्शनासाठी. आळंदीहून बाहेर पडलं की रस्त्यावर वेगळीच ऊर्जा जाणवते. चारही बाजूंनी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष. वारकऱ्यांच्या ओठावर अभंग, पावलामध्ये लय आणि हृदयात फक्त विठोबा. मित्रांनो, आता पाऊस सुरू झालेला आहे. आज आळंदी या ठिकाणी संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. व त्यानिमित्तानं आता सर्व वारकरी हे पुण्याच्या रस्त्याने मार्गस्थ झालेले आहेत. आता तब्बल एकंदरीत 22 दिवसाचा हा प्रवास आळंदी ते पंढरपूर, आणि त्या प्रवासाच्या दरम्यान सकाळी आज वरून राजानं देखील माऊलीचं स्वागत करण्यासाठी वरून वर्षावृष्टी चालू झालेली आहे. तर ती तुम्ही आता सर्वजण पाहू शकता. आता या ठिकाणी संत शिरोमणी माऊली महाराजांची पालखी इथं जवळपास आलेली आहे. आता पालखीच्या प्रवासामधला पहिला 20वाचा टप्पा म्हणजे आता इथं साई मंदिर आहे. माऊलीच्या पालखीचा 20वा असतो साई मंदिरामध्ये. आता काही क्षणावरच साई मंदिर आलेलं आहे. तरी आता एक जवळपास एक अर्धा तास ते 35-40 मिनिटांमध्ये माऊलीच्या पालखीचा इथं 20वा होतो. त्यानंतर वारकरी थोडंसं 20व्यासाठी थांबतात व त्यांना आलेला थकवा थोडासा दूर होतो. व तिथून पुढे लगेच एक अर्धा तासाचा 20वा झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला वारकरी सुरुवात करतात. आता सध्या पाऊस चालू आहे व पावसाच्या ह्याच्यामध्ये पावसाला कसल्याही पद्धतीने न जुमानता वारकरी आपापल्या ज्ञानाच्या भजनाच्या कीर्तनाच्या धुंदीमध्ये प्रवास करत आहेत. हा 9वं वर्ष आहे माझं वारीचं. यावर्षी पाऊस खूप आहे. बोला पुंडलिकावरती हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रवास मोठा असला तरी इथं थकवा जाणवत नाही. कुठेही जातपात नाही, श्रीमंत गरीब नाही, इथे फक्त सगळे वारकरी.
मित्रांनो, इथं आता जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. माऊली 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 हा जयघोष या ठिकाणी चालू आहे. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. या वारीमध्ये केव्हापासून येतात का? काय वाटतं तुम्हाला या वारीबद्दल माऊलीचं? तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव काय या वारीचा? सगळे काम वारीला गेले तेव्हापासून मला असे सगळे काम व्हायले घरचे. असं एवढा आनंद म्हणाला, अन्नाची सगळे रोग निघून जातात. आणि या पावसामुळे तुम्हाला काय अडथळा आला असं काय वाटतंय का? काहीच नाही अडथळा. धन्यवाद माऊली. रामकृष्ण आहे. रामकृष्ण हरी माऊली. आता आपण पाहत आहात पाठीमागे मानाचा नगारा, जो की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या समोर मानाचा नगारामधला तो नगारा जवळपास आलेला आहे. आणि आता माऊलीची पालखी विसावा घेऊन निघणाऱ्या आता दिघीपर्यंत आलेली आहे. आणि आता सर्व वारकरी विसावा व अल्पोपहार घेऊन पुढच्या प्रवासाला तयारीला लागलेले आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता दिघीमध्ये. मित्रांनो, आता आम्ही इथं बसलेलो आहे, बघू शकतो मागे. मित्रांनो, आता विश्रांती घेऊन आपण निघलेलो आहोत. सर्वांनी काय करायचे माऊलीची पालखी आला तर आपण त्यांना पालखी विसाव पालखी होत आहे. तीस किलोमीटरचा प्रवास आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. पुण्यात प्रवेश करताच एक वेगळीच अनुभूती मिळते, जणू माऊलीच्या कृपेचा स्पर्श. वारीत चालून पाय थकले असतील, पण मन मात्र निर्मळ झालंय. वारी शिकवते भक्ती, एकता आणि समर्पण. हरिनाम घेऊन पुढील वारीसाठी ही आठवण साठवून ठेवूया.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू भक्तिमय प्रवासात. जय हरी विठ्ठल.